तर पाण्यामध्ये तुम्हाला हे जे काही भांडे आहेत ते फक्त बुडवायचे आहेत। रिझल्ट तुम्ही बघू शकता। तांब असेल, पितळ असेल, फक्त बुडवायचं आहे। त्याचबरोबर स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, कोणतीही भांडे फक्त पाण्यामध्ये बुडवायचे आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। चिकट, चिवट, काळपट थर असलेला तांब पितळेच्या भांडेवरती काळपट थर झालेला अगदी न हात लावता फक्त पाण्यामध्ये बुडवून तुम्ही तुमच्या घरातील संपूर्ण भांडी स्वच्छ करू शकता। चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी आहे प्राजक्ता, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हिवाळा सुरू झालाय त्यामुळे संत्री सुद्धा भरपूर प्रमाणात बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि आपण या हिवाळ्याच्या सीझनमध्ये संत्री तर खातोच, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं। मग आपल्याकडे जी आपण संत्री आणतो त्याची सालं मात्र आपण फेकून देतो, तर ती सालं कधीच फेकायची नाही। असेच 2 ते 3 दिवस झाले मी संत्री खाल्ली होती आणि त्याचे सालं असेच ठेवले होते। थोडेफार काही सुकलेले आहेत, थोडेसे ओलसर आहेत। आपल्याला थोडे छोटे छोटे तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इकडे असं पातेलं घेत आहे की जे पातेलं माझं ना त्यावरती काळे निळसर असे डाग झालेले होते। स्टीलच्या पातेल्यावर स्पेशली ही समस्या उद्भवते। 3/4 एवढं पूर्ण पातेलं भरून मी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला हे सोल्युशन जेवढं बनवायचं तेवढं हे सोल्युशन तुम्ही बनवू शकता, अगदी तुमच्यावरती आहे। पाण्याचं वगैरे काहीच प्रमाण नाहीये। जेवढेही संत्रीची सालं तुमच्याकडे अवेलेबल आहे ती संपूर्ण संत्रीची सालं तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहे। एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, ज्याप्रमाणे लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं, लिंबू नेहमी आपण त्याचं सेवन सुद्धा केलं पाहिजे, त्याचप्रमाणे हे जे हिवाळ्यात मिळणारं संत्री आहे यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं। ज्याप्रमाणे लिंबू आपण क्लिनिंगसाठी वापर करत असतो त्याचप्रमाणे संत्रीचा सुद्धा क्लिनिंगसाठी खूप छान पद्धतीने वापर केला जाऊ शकतो। फक्त आपल्याला स्मार्ट पद्धतीने वापर केला गेला पाहिजे। कोणत्याही गोष्टीचा खरंच वापर होत असतो, त्यामुळे तुम्ही पटकन प्राजक्ता साळवे या यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राइब करा। आता आपल्याला काय करायचं आहे, याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। आता ह्या ज्या काही पाण्याचा कलर आहे तो अगदी क्लिअर आहे, जसा पाणी अगदी क्लिअर असतं अगदी तसंच। आता जसं जसं हे पाणी जे आहे आपण उकळणार आहोत किंवा उकळी आल्यानंतर याला शिजवणार आहोत, तसं तसं संत्र्यांच्या सालीचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे। म्हणजेच काय तर इन शॉर्टमध्ये पाणी हे पूर्ण ऑरेंज होणार आहे। जेव्हा तुम्ही संत्रीचे साल यामध्ये घालत आहात आणि तुम्हाला असं समजलं नाही की हे पाणी कितीपर्यंत उकळू द्यायचंय, तर जेव्हाही याला ऑरेंज कलर आला ह्या पाण्याला तेव्हा तुम्हाला गॅस बंद करायचा आहे। आता उकळी आल्यानंतर 2 मिनिटांनी याचा हलकासा असा ऑरेंज कलर आला, त्यानंतर मी इकडे टाकलेला आहे 2 मोठे चमचे खडे मीठ। खडे मीठ नसेल तुमच्याकडे तर जे साधं मीठ तुम्ही भाजीत जे टाकतात त्याच मिठाचा तुम्हाला इकडे वापर करायचा आहे। साधारणतः 1 ते 2 चमचे तुम्हाला इकडे घालायचं आहे, किती तुम्ही पाणी घेत आहात त्यानुसार। त्यानंतर जसं आपण यामध्ये बेकिंग सोडा घालतो, तुम्ही बघू शकता रिॲक्शन सुरुवात होते। खरं तर बेकिंग सोडा तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता, कधी तर मी तुम्हाला ते समोर सांगणार आहे। आता पाण्यामुळे थोडासा गॅस बंद झाला, पुन्हा मी गॅस सुरू केलेला आहे। जे काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण नंतर घालणार आहोत, कारण आपण पुन्हा जर ते यामध्ये घातले तर अशाच पद्धतीने ते संपूर्ण पाणी वरती येईल। त्यामुळे आता फक्त आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला हे शिजवायचं आहे। संत्रीच नाही तर तुम्ही मोसंबीच्या सालीचा सुद्धा या पद्धतीने वापर नक्की करून बघा। क्लिनिंगसाठी एकदम बेस्ट आहे संत्रीचे सालं। क्लिनिंगच नाही तर त्वचेसाठी सुद्धा तुम्ही हे जे काही साल आहे हे उन्हामध्ये ड्राय करून याची पावडर तुमच्या स्किनला सुद्धा लावू शकता। जबरदस्त आहे। तसंही हिवाळ्यामध्ये आपली स्किन प्रचंड ड्राय होते, त्यामुळे संत्रीच्या सालीचा वापर नक्की करून बघा। आता बघा, याला मी एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे आणि जे पाणी आहे त्याचा कलर पूर्ण ऑरेंज झालेला आहे। गॅस बंद केलेला आहे। हे पाणी आता आपल्याला गरम असतानाच पुढची प्रोसेस करायची आहे। असं मोठं टोप घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये ना आपण इझिली भांडे ना बुडवू शकू, त्यामुळे तुमच्याकडे अगदी मोठं असेल तरी घेऊ शकता। आता ही जी काही प्रोसेस आहे ही आपल्याला पाणी गरम असतानाच करायचं आहे। गाळणीने गाळून घ्यायचं आहे। आता हे जे काही साल आहे याचा खरं तर काहीच उपयोग नाही आहे, कारण या सालींचा संपूर्ण अर्क आता ह्या पाण्यामध्ये आलेला आहे। तुम्हाला पाण्याच्या कलरवरून तर हे समजलं असणार आहे। आता हे ज्या गरम आहे तेव्हाच आपल्याला बाकीचंही करायचं आहे। सो चला आता यामध्ये काय काय आपण ॲडिशनली अजून ॲड करायचं आहे ते बघणार आहोत। आपण याआधी भरपूर असे व्हिडिओज बघितलेले आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे, तुम्ही ते व्हिडिओ डायरेक्टली बघू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला मिळेल। 1 चमचा भरून इकडे घालायचं आहे सिट्रिक ॲसिड। सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व त्याला म्हटलं जातं। हे 2 फॉर्ममध्ये मिळतं, एकतर साखरेसारखं क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं किंवा मग पावडर फॉर्म मध्ये सुद्धा असतं। तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही इकडे घेऊ शकता। जसं सिट्रिक ॲसिड यामध्ये आपण टाकतो रिॲक्शन होते आणि तुम्ही बघू शकता जो ऑरेंज कलर झालेला होता पाण्याचा तो पूर्ण उडून गेलेला आहे। आता बघा, आपण हे जे काही पाणी आहे हे अगदी उकळत आहे तेव्हाच आपण हे सगळ्या गोष्टी टाकून घेतोय, तेव्हाच जे काही रिझल्ट आहे तो 100% येणार आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड। डिशवॉश लिक्विड साधारणतः इकडे 2 मोठे चमचे मी घातलेला आहे। तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड नसेल तर तुम्ही
साबणाचा वापर करत असणार तर काय करायचं, ग्रेटर म्हणजे किसनीने ना थोडंसं साबण किसून घ्यायचं. आता हे जे सोल्युशन आहे म्हणजे हे जे काही पाणी आहे हे गरमच आहे तर ते त्यामध्ये वितळून जाईल. अशा पद्धतीने आपलं हे जे काही मॅजिकल पाणी आहे ते तयार झालेलं आहे. आता याचा वापर कसा करावा किंवा मग ॲडिशनली हे पाणी वाया जाऊ नये म्हणून सुद्धा याचा वापर अजून कोणत्या गोष्टी क्लिनिंगसाठी कराव्या या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही इकडे बघू शकता मी एक स्टीलचं भाताचं भांडं घेतलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याच्या पूर्ण कॉर्नरला ना पांढरी एक थर जमा झालेला आहे. आता हा थोर जे आहे न हात लावता बघा मी न घासणीचा वापर करता फक्त यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे. फक्त एकदा फिरवून घेतलंय, जी काही पांढरा थर होतो तो पूर्ण निघून गेलेला आहे. पण जेव्हाही तुम्हाला हात नाही लावायचं असं मी म्हणत आहे तेव्हा तुमचं जे काही पाणी आहे ते उकळतच असायला हवं. थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. गरम पाणी असला तेव्हा याचा बेस्ट रिझल्ट तुम्हाला येणार आहे, कारण गरम पाणी असतं तेव्हाच ती रिॲक्शन सगळं होणार आहे आणि जी चिकट चिवट थर साचलेला असतो भांड्यांवरती तो निघण्यास खूप मदत होते. अशा पद्धतीने तुम्ही स्टील, ॲल्युमिनियम, तांबं, पितळेची भांडी अशी स्वच्छ करू शकता. बऱ्याचदा असं होतं की हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे ना पाणी अगदी थंड लागतं आपल्या हाताला, त्यामुळे आपण कुठेतरी भांडे घासण्यासाठी थोडंसं आपल्याला कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे तुम्ही ही मेथड नक्की ट्राय करून बघू शकता. ही मेथड तांबं पितळासाठी सुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकता फक्त मी ताट त्यामध्ये बुडवलेले आहे आणि लगेच हे क्लीन झाले. पण अजून एक सांगेल, जेव्हाही तुम्ही हे तांबं पितळ क्लीन करत आहात तेव्हा हे झाल्यानंतर पुनश्च एकदा डिशवॉश लिक्विड किंवा मग साबण वापरत असणार त्याने पटकनसं घासून घ्यायचं, म्हणजे यावरती काळवट जो काही थर असतो पुन्हा तो बसणार नाही. आता इकडे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने आतून पूर्ण हे काळं झालं होतं त्यामध्ये फक्त हे पाणी टाकलं आणि पूर्ण क्लीन अँड क्लिअर निघालेलं आहे. आता जेव्हाही तुम्ही ह्या एकदम गरम पाण्यामध्ये हे बुडवत आहात तर तांबं, पितळ असेल, स्टील असेल किंवा ॲल्युमिनियम असेल लगेच तुम्हाला ते भांडं धुवून ठेवायचं आहे, जेणेकरून ते जे क्लीन निघालेलं आहे ते पुन्हा घाण असं होणार नाही. किंवा मग एकदा ना तुम्ही डिशवॉश लिक्विडचा वापर करून पुन्हा एकदा घासून सुद्धा घेऊ शकता. जर हे पाणी थंड झालं असेल तर अशा वेळेस कशा पद्धतीने वापरावं, तर सरळ काय करायचं, याचं लिक्विड म्हणून वापर करायचा आणि ज्या पद्धतीने तुम्ही रोजची भांडी घासता ते घासू शकता. तुम्ही रोजची भांडी घासण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकता. स्टोअर सुद्धा तुम्ही हे पाणी करू शकता. फक्त यामध्ये आपण संत्रीच्या सालीचा वापर केलाय तर तुम्ही फक्त हे हप्ताभरसाठी वापरू शकता. जर त्यापेक्षा जास्त वापरायचं असेल तर मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल की तुम्ही हे पुन्हा फ्रेश बनवा. आता हे जे आपलं भांडे आहे ते पूर्ण घासून घेतलेले आहेत. आता लिक्विड उरलेलं आहे. या लिक्विडचं काय करायचं, तर मी अशी ॲल्युमिनियमची कढाई घेतली की जी सुद्धा मला सुद्धा पुनश्च एकदा क्लीन करायची, म्हणजे तिच्यावरती जे काळपट थर आलेला आहे तो माझं एक काम करता करता पुन्हा जे आहे हे सुद्धा क्लीन होईल. जे काही संत्र्याचे सालं उरले होते ते तुम्ही ॲडिशनली पुन्हा यामध्ये टाकू शकता. तुमच्या घरातील जेवढ्याही गाळण्या आहेत जसं की चहा गाळणी असेल त्या पूर्ण काळपट अशा होत चालतात, तर आपण कितीही घासलं तरी त्याच्यावरती काळपट थर जमा होत चालतो. ते ग्रेटर, चाकू असतील, घरातील जेवढेही चमचे असतील ते संपूर्ण अगदी छान पद्धतीने न हात लावता डिप्लिंग करायचे असेल तर तुम्ही ही मेथड नक्की फॉलो करा. हे लिक्विडचा वापर सुद्धा होता आणि खूप छान पद्धतीने हे क्लीन होतात. आता बघा हे जेव्हा आपण टाकलंय तर व्यवस्थितरित्या मी इकडे पाणी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि याला ना एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला मध्यम आचेवरती याला ना उकळत ठेवायचं आहे, जेणेकरून जी गाळणी आपण टाकलेली आहे किंवा चमच्यांवरती जे काही थर असतो काळपट थर तो निघण्यास मदत होईल. कसा काळपट थर निघतो हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आपल्याला फक्त याला मोठी आच करून एक उकळी काढून घ्यायची आहे. ॲडिशनली आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे. ऑलरेडी आपण हे सगळ्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे ॲडिशनली काहीच टाकू नका. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, जेव्हाही आपल्या गाळण्या असतात ना तर त्या अशा पद्धतीने नेहमी डिप्लिंग करत जा. 15 दिवसांनी म्हणा, हप्ताभरांनी अशा पद्धतीने डिप्लिंग केलं तर त्यावरती ना काळपट थर साचत नाही. उकळी आलेली आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही बघू शकता अगदी काळपट थर तुम्हाला दिसत आहे वरती. बघा मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट इकडे दाखवते आहे, कोणतीच क्लिप मी इकडे कट केलेली नाही आहे. याच नोटवर तुम्ही नवीन असाल तर पटकनचं सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा आणि तुम्ही हे उपाय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा हॅक तुम्हाला कसा वाटला. आणि मी 100% गॅरंटी देते हिवाळ्यासाठी हा जबरदस्त असा हॅक आहे. जे काही थंड पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवायचे असतात ना ते नकोसे वाटतात ना, तर हे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता याला 5 ते 7 मिनिटं उकळी काढलेली आहे आणि त्यानंतर हे कोमट होऊ द्यायचं आहे. पण माझ्या काही गाळण्या वगैरे एवढं खराब झालेलं नव्हतं, त्यामुळे मी गरम असतानाच आता यामध्ये काढून घेते आहे. त्याचबरोबर ह्या सोल्युशनचा अजून कशासाठी वापर करता येऊ शकतो ते सुद्धा मी समोर सांगणार आहे. जुनं
टूथब्रश घ्यायचा, सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आणि त्याने ना हे संपूर्ण एकदा ना घासून घ्यायचं आणि पुन्हा एकदा धुवून ठेवायचं. तुम्ही बघणार चकाकी येते. आता याचा वापर तुम्ही बेसिनमध्ये अशा पद्धतीने हे लिक्विड टाका. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं बिलकुल यावरती पाणी टाकू नका. तुम्ही बघणार जर तुमचं जे काही किचनचं सिंक आहे ते जर ब्लॉक होत असेल तर ते त्याच्यातून दुर्गंधी येत असेल तर बिलकुल येणार नाही. तर एका सोल्युशनच्या 3-4 पद्धतीने आपण वापर केला आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने माझ्याही घरातील भांडे स्वच्छ झालेले आहे. तुम्ही कधी करत आहात? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुम्ही बघू शकता गाळण्या किती छान पद्धतीने स्वच्छ निघालेल्या आहेत. ग्रेटर असेल, चमचे असेल आणि चाकू असेल खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात. आणि हो मंडळी, हा हॅक करून बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्हाला हा हॅक आवडला की नाही. आवडल्यास लाईक करायचं बिलकुल विसरू नका. चला बाय.